मॅच विल बी 4 ओव्हर्स लिमिटेड. एक षटक पॉवर प्लेचा असणार आहे आणि नाणेफेक हारल्यानंतर मात्र पहिल्यांदा फलंदाजीमध्ये आपण बघतोय स्ट्राइक वर जातोय लेफ्ट हँडेड मिस्टर भूषण, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एक षटकार नक्कीच लगावला होता. त्याच्यानंतर मात्र लगेचच बाद झाला होता आणि त्याचा साथीदार नॉन स्ट्रायकर राऊंडवर बघतो आपण मिस्टर नमित पाटील, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील एक चांगली खेळी केली होती. दोघांनीही 8-8 धावांची खेळी केली होती. याच्या बॅट्समॅनना देखील 2 चौकार बघायला मिळाले होते. आता मात्र कसं काय पवित्रा घेत आहेत, कशी फलंदाजी साकारतायत बघूया. आपला रोल आणि सलामीला आल्यानंतर पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत, या 2 षटकांमध्ये किती धावा जमवतायत आणि जास्तीत जास्त धावा जमवण्याचा जो मानस, जो प्रयास, आणि इथं 1 ओव्हर पॉवर प्ले 4 षटकांचा हा सामना 1 ओव्हर वुड बी पॉवर प्ले. वर्तुळातलं पॉवर प्लेचं हे फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक ज्याला आपण म्हणतो, एक क्षेत्ररक्षक दिसतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन असल्या कारणानं, एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये दिसतोय. तर इथं मात्र एक लॉंग ऑफ मध्ये स्ट्रेट हिट मारण्यामध्ये भूषण माहिर आहे, त्याच्यामुळे एक क्षेत्ररक्षक देखील लॉंग ऑफ मध्ये दिसतो आणि हा फटका इनसाइड आउट, दॅट शुड बी 6. सुरेख फटका, व्हाट अ स्टार्ट. आणि आपल्या नावाला साजेशी अशी एक भरभक्कम सुरुवात आणि हा पहिला फटकार षटकारासाठी. थर्ड अंपायर, मी आयोजकांना विनंती करेन, तिसरा पंच, आक्षेपार्थ तिसरा पंच, चिकू चिकू तिसरा पंच, थर्ड अंपायर जा ना, तुला जा 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 माहित आहे त्याला, आणि नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला खणखणीत षटकार आणि षटकारानं सुरुवात करतोय तो म्हणजे मिस्टर भूषण पाटील. मॅन फ्रॉम तुर्भे, अ वेल नोन फॉर सिक्सर्स अँड फोर्स. आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू 6 पूल केलाय 6 धावासाठी. षटकार, व्हॉट अ ट्रेमेंडस स्टार्ट ज्याला म्हणता येईल. 2 पूर्वार्धाचे चेंडू, दोन्ही षटकार. आता मात्र महागडी होत चाललेली ही गोलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 2 चेंडू फेकले गेले आणि 2 खणखणीत षटकार. एक डीप कव्हरच्या वरनं आपल्याला एक षटकार बघायला मिळाला, एक डीप, आणि हा चेंडू पुन्हा एकदा षटकार. षटकारांचे हॅट्रिक. आता मात्र प्रेक्षकांची देखील करमणूक होते. जबरदस्त सुरुवात करून देते तो म्हणजे भूषण पाटील. वैयक्तिक 18 धावा, 3 चेंडू फेकले गेले, 3ही चेंडू सीमा रेषा बार भिरकावून दिले. आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि बघूया मिस्टर भूषण पाटील आणि हा देखील जस्ट अ शॉट आणि 1 बाउंस ओव्हर द डिफेन्स आणि हा चौकार. नक्कीच युवराज सिंग ची नक्कीच आठवण आली होती, मात्र इथं मागच्या चेंडूवर एक चौकार. 3 षटकार 1 चौकार. वैयक्तिक धावसंख्या 22. कुमार 11 तुर्भे धावसंख्या पोचते. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. पॉवर प्लेच्या या षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत खेळलेले 4 चेंडू, या 4 चेंडूवर 3 तब्बल षटकार लगावलेत, 1 चौकार लगावलाय. कारण फलंदाजांना जबरदस्त प्रिव्हिलेज असणारं हे पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं वर्तुळातलं षटक. फुलटॉस चेंडू, दॅट शुड बी 1 बाउंस
टू बॉल क्षेत्ररक्षकाकडे जातोय, चेंडू गॅदर होईल, कलेक्ट होईल, थ्रो होईल, खराब थ्रो बघायला मिळतंय इथं मात्र ओव्हरथ्रोच्या रूपानं डायरेक्ट हिट गोल. डायरेक्ट हिट केला. नक्कीच क्रिकेटचं हेच एक रहस्य आहे. चेंडू गेला होता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, क्षेत्ररक्षकानं चेंडू फेक केली आणि इथं मात्र दुसऱ्या धावाच्या नादामध्ये भूषण सारखा एक मोठा फलंदाज ज्यानं 3 षटकार लगावले होते आतापर्यंतच्या या इनिंग मध्ये आणि एक चौकार लगावला होता. तेवीस धावांची एक जबरदस्त खेळी भूषण याची संपुष्टात येते. आतापर्यंत खेळलेले 5 चेंडू आणि या 5 चेंडूवर काढलेले या 23 धावा. जबरदस्त धावसंख्या. सुरुवात कुमार 11 तुर्भे वर्सेस साई 11 जुईनगर अशी चालू असलेली लढत. हा चालू असलेला विद्यमान सामना या पहिल्या गटातील एका संघाला मात्र पराभूत करून या दुसऱ्या फेरीतील ही नवीन लढत साई 11 संघानं मगाशी मंगेश यानं जो खेळ केला त्याच्या फलंदाजीचा गोलंदाजीच्या जोरावर मात्र या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. आणि मात्र आता ही चालू असलेली लढत नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी साई 11 जुईनगर वर्सेस कुमार 11 तुर्भे. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय ज्यानं एका षटकामध्ये 4 षटकार ठोकले होते. मिस्टर हेमंत ऑन स्ट्राइक व्हेरी फर्स्ट. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक बसूनच मारायचा होता, पुल करायचा होता. मात्र इथं बॅटच्या पट्ट्यात येत नाही, यष्टांना चखवून मागे जातोय. मात्र इथं डॉट बॉलची सांगता होते. इथं मात्र शेवटचा चेंडू डॉट बॉल काढला जातोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपते. या षटकामध्ये भूषण याच्या खेळीचा विचार केला तर मात्र 23 धावांचं एक जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळालं या इनिंग मध्ये. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपते पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि मी विनंती करेन क्षेत्ररक्षक संघ साई 11 जुईनगर संघ टीम लीडिंग बाय मिस्टर मंगेश, प्लीज टाइमपास करू नका आणि लगेच सामन्याला सुरुवात करा. या स्पर्धेचा विचार केला तर चिंटू चषक 2018 च्या या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि सामन्याकडे वळतं पहिलं षटक संपलं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. दुसरं षटक गोलंदाजीच्या बोलल्यावर लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा हा पहिला चेंडू मात्र सारा भिरकावून दिला. स्ट्रेट हिट. नक्कीच हर्षद सर मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे सेफेस्ट झोन ऑन फील्ड जर कुठला असेल तर मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ गोलंदाजाच्या वरनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध जो पट्टा असतो स्ट्रेट हिट फ्लॅट 6 बघायला मिळते ते म्हणजे नमेत ऑन अटॅक. हा चेंडू भिरकावून दिलाय. व्हॉट अ स्क्वेअर ड्राइव्ह. ससा फटका भिरकावून दिला. जशी बॅट फिरवली व्हॉट अ बॅट स्विंग. डिव्हिलियर्सची आठवण आली. बॅट स्विंगचा जर विचार केला आणि हा खणखणीत षटकार. दुसरा चेंडू द्या. लागोपाठचे 2 चेंडू आणि गोलंदाज समोर आहे कोण. अतिशय अनुभवी असा गोलंदाज. मात्र त्याचा खरपूस समाचार घेतायत हे नवीन आणि अतिशय आक्रमक फलंदाज. जुना 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 नवीन दिला तुम्ही. हो हो नाही आम्हाला 4 ओव्हरचं लक्ष नव्हतं. तुम्ही लक्ष द्या. तुम्ही लक्ष द्या होता तुम्ही एमटी असतास ना. एमटी असल्यावर काही ना काही लक्ष द्या. दरम्यान 2 चेंडू फेकले गेले. मंगेश याचा या गोलंदाजीचा जबरदस्त खरपूस समाचार. दोन्ही चेंडू सीमारेषा बाहेर भिरकावून दिलेत. आता मात्र नमित ही इज ऑन अटॅक. जे मगाशी आपण ऐकलं भूषण पाटीलच्या पावलावर हे त्याचं फॉलोअप ठेवताना बघायला मिळते. कारण भूषण पाटीलचं मार्गदर्शन त्याचं गायडन्स आणि तोच एक ॲटिट्यूड ठेवून आपल्याला मैदानात बघायला मिळतो तो म्हणजे नमित. आणि हा चेंडू मात्र मारायचा होता. शॉर्ट पिच चेंडू टॅप केलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जाईल, घेरला जाईल, चेंडू फेक होईल तोपर्यंत मात्र फक्त एकदा. आता मात्र स्ट्राईक रोटेट होतोय. ज्यानं मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता. 7 चेंडूमध्ये 25 धावांची एक जबरदस्त बहारदार खेळी केली होती. तोच तो मॅन फ्रॉम
कुमार 11 तुर्भे वन डाऊनच्या रूपाने जो आलाय तो देखील पहिल्या चेंडूपासून देखील आक्रमण करेल अशी एक अपेक्षा आहे. हेमंत अक्रॉस द लाईन आलाय. हा चेंडू सरळ सोडून दिला. आउटसाइड लेग स्टिक. पंच वाईट घोषित करतात या चेंडूला. पंचांची आपण भूमिका बघतोय. सारसोला गावचे अतिशय अनुभवी असे पंच उदय तांडेल आणि तानाजी काका यांच्या माध्यमातून ही पंचांची भूमिका आपण बघतो या सामन्यासाठी. पहिल्या सामन्यामध्ये देखील यांच्यात मार्फत आपण चोख पंचगिरी बघायला मिळाली होती. आणि पुन्हा एकदा मागच्या चेंडूवर एक धाव, दोन धाव नक्कीच आल्या होत्या. पुन्हा एकदा मंगेश ऑन टू द बॉलिंग मार. आता मात्र पंचांच्या उजव्या अंगानं आणि हा चेंडू चांगला तटविलाय. चेंडूचा वेट केला होता. त्याच्यानंतर मात्र पूल केला चेंडू. फक्त एक धाव मिळेल. इथं स्ट्राइक पुन्हा एकदा रोटेट होतंय. इथं अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र पहिल्या पूर्वार्धाच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले होते. हा चेंडू बॅट्समन अप अँड डाऊन इनटू दी क्राउड. जबरदस्त फटका षटकार. पंचांचा देखील इथे इशारा येतोय आणि या षटकाराने या इनिंग मधील नमित याच्या बॅटमॅनना निघालेला हा तिसरा खणखणीत षटकार. आतापर्यंत खेळले गेलेले 4 चेंडू आणि त्या बॅटमॅनना निघालेले हे 3 खणखणीत षटकार. पुन्हा एकदा नमित तयार, मंगेश तयार. हा चेंडू व्हॉट अ ड्राइव्ह. दिस गोना बी अनदर सिक्सर. 1 more 6 added in the total score moves on. 50. 2 षटकं फेकली गेली. या षटकामध्ये 27 धावा कुठून काढल्या. प्लीज स्पीड अप द गेम प्लीज. नेक्स्ट मॅच आहे घ्या माझ्याकडे आहे. नाही मी याच्यात आहे. आणि या आजच्या दिवसातील दुसऱ्या गटातील पहिली लढत असणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. नाणेफेकीसाठी यायचंय. करावे 11 करावे वर्सेस ऐरोली कोलीवाडा आणि नवीन गोलंदाज. तिसरा षटक आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक. इथे मात्र निर्धाव काढला जातोय चेंडू. नमित कडून थोडीशी पंचांकडनं वाईटची दात मागताना बघायला मिळतं. मात्र अतिशय पंच अनुभवी तटस्थ आपल्या निर्णयावर हा चेंडू निर्धाव घोषित करतात. पुन्हा एकदा गोलंदाजी बोलून नवीन गोलंदाज तयार. Across the line, that's gone once again up. That's gone once again down into the crowd for sixer. आणि या चेंडूवर जो षटकार लगावलाय हेमंत याच्या बॅटमॅनला निघालेला हा पहिला षटकार या इनिंग मधला आणि या स्पर्धेतील त्याच्या बॅटमॅनला निघालेला हा 5वा षटकार. पुन्हा एकदा हेमंत तयार आणि हा चेंडू स्ट्रेट हेड. आता मात्र झेल असू शकतो. साधा सोपा झेल इथे टिपला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू झेल टिपेल आणि इथं मात्र हेमंत याची ही खेळी संपुष्टात येते. वैयक्तिक 5 चेंडू फेस केले. 1 षटकार नक्कीच लगावला गेला. मात्र या 7 धावा मोठ्या धावांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अपयश येतंय. विकेट इथं मात्र तंबूच्या आश्रयाला जाते. हेमंत सारखा एक चांगला फलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली होती त्याच्या खेळीच्या जोरावर कुमार 11 संघ मागच्या सामन्यामध्ये देखील 70 धावांवर मजल मारू शकला होता. तोच तो हेमंत बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज येतो जो मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. ऋषी काटे मागच्या इनिंग मध्ये मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. आता मात्र चांगला पवित्रा घ्यायला लागेल. ह्याच्या बॅटमध्ये किती धावा येत आहेत बघूया. ओमकार याच्या गोलंदाजी समोर पहिल्यांदाच अक्रॉस द लाईन चेंडू मिस टाइम झाला. बॅटच्या खालच्या पट्ट्याला लागून फक्त 1 धाव मिळेल. आणि ऋषी गेट्स ऑफ द मार्क ऑफ व्हेरी फर्स्ट बॉल. इन फॅक्ट 4th ball of the 3rd over of the very first inning. आता मात्र नमित ज्यांना आतापर्यंतच्या इनिंग मध्ये 4 षटकार ठोकलेत 25 धावांची खेळी. नॉट आउट 25. दिस बॉल इज गोइंग टू. इथं मात्र बुलेटच्या स्पीडनं हा चेंडू सीमा रेषा गाठते.
इथे याच्या बॅटमधनं पहिलाच चौकार लगावला जातो. या चौकाराच्या साहाय्याने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते तब्बल 61 वर. 61 for 2 after 2 overs. This is third over in progress. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. या चेंडूवर कसा प्रहार करतोय मिस्टर नमित ऑन स्ट्राइक. हा चेंडू मात्र बॅटचा कडा. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फक्त एक धाव. डिक्लेअर रिजन मध्ये चेंडू जाईल. इथं तिसरं षटक संपतंय. 18 चेंडूंचा खेळ संपतोय. शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचे फायनलचे स्लॉग 6 balls टू गो. आणि या 6 चेंडूवर किती धावा जमवते. मागच्या कुमार 11 तुर्भे संघाचा मागच्या सामन्याचा जर विचार केला हर्षद सर तर 5 षटकामध्ये 70 धावा कुठून काढल्या होत्या. आता मात्र या 3 षटकामध्ये 4 षटकांचा हा सामना 3 षटकामध्ये तब्बल 62 धावा कुठून काढल्यात. अजूनही या इनिंग मधील 6 चेंडूंचा खेळ बाकी. जर 10-12 धावा जमवल्या तर पुन्हा एकदा एक आपल्याच टीमचा एक हायेस्ट रनचं जे पुन्हा एकदा ते अव्वल क्रमांकावर राहतील. कारण जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये 70 धावा कुठून काढल्या होत्या. 71 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऋषी कोटे ऑन स्ट्राइक. आणि हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट. त्याचा व्हाट हिट. व्हाट हिट. अतिशय देखणा फटका. कव्हर ड्राईव्ह नंतर क्रिकेट मधला जर कुठला देखणा फटका असेल आणि प्रेक्षणीय आपण स्पेक्टेटर्स हिट ज्याला म्हणतो आपण प्रेक्षकांना आवडणारा तर हा हेलिकॉप्टर शॉट आपल्याला म्हणतो. जागेवरच लॉफ्ट केला चेंडूला. स्टेट हिट केला होता षटकारासाठी. त्याच्यानंतर मात्र फक्त एक धाव. आणि नमित ज्यानं मागच्या एका चेंडूवर एक चौकार लगावला. आपल्या इनिंग मध्ये आतापर्यंत खेळलेले 8 चेंडू 7 चेंडू आणि तब्बल 30 धावांची बहारदार खेळली. हा चेंडू आता मात्र मिस टाइम झाला. पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन एका धावेसाठी जाईल. चेंडू फेक होईल तोपर्यंत एक धाव. आणि पुन्हा एकदा ऋषी काटे. आणि या शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना या शेवटच्या षटकातील मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 70 आणि मागचा रेकॉर्ड रनचेस. आणि फटका. व्हॉट अ ग्लोरियस हिट डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या वरनं सरळ खणखणीत फटका. पुन्हा एकदा तोच देखणा फटका. मिस्टर धोनीच्या नावानं हा उदयास आलेला हा फटका. लॉफ्ट केला चेंडू लॉंगॉनच्या वरनं सरळ षटकार. पुन्हा एकदा ऋषी काटे ऑन अटॅक. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. मात्र इथं चूक होतंय आणि इथं झेल निसटला जातोय. पुन्हा एकदा 1 more ॲड इन द टोटल स्कोर मोज ऑन 77 for 2 आफ्टर 3 overs. दिस इज 4th and final over in progress. 1 to go of this final over of the very first inning. गोलंदाज महेश याची मागणी गोलंदाजी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा नमित. या चेंडूवर बाद होतोय की काय. इथं मात्र झेल निसटला जातोय आणि इथं 2 धावा मिळतील. नमित याला 2 धावाच्या सहाय्याने नमित वैयक्तिक 33 धावांची त्याची ही जबरदस्त जोरकस केली. 9 चेंडू फेस केले 33 धावांनी. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ संपला गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 79 आणि 80 धावांचा जबरदस्त धावांचा डोंगर आहे. अतिशय कठीण आव्हान. 20 धावा पर षटक काढावे लागतील हर्षद सर. 80 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर षटकामागे 5 चौकार ठोकावे लागतील. अतिशय कठीण आव्हान. पण मात्र फलंदाजांना पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. आणि नेक्स्ट मॅच बिटवीन करावे 11 संघाचा कर्णधार वर्सेस ऐरोली संघाचा कर्णधार. प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेचच मॅच चालू. लगेचच टॉसिंग करून घ्यायची आहे. करावे 11 वर्सेस ऐरोली कोलीवाडा. दोन्ही कॅप्टन्स प्लीज इनिशिएट टुवर्ड्स द पॅव्हलियन बॅक फॉर टॉसिंग फॉर द नेक्स्ट मॅच बिटवीन करावे 11 करावे वर्सेस ऐरोली कोलीवाडा. दोन्ही कॅप्टन्स प्लीज नाणेफेकीसाठी यायचे.
योग्या ये ना तुम्ही चाललो मग. आणि 24 चेंडू आणि 80 धावा असताना मात्र क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या भूषण पाटील आणि सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा. मी पुन्हा एकदा कॉल करू इच्छितो. योगेश तांडेल कराविलन संघ जर तयार असेल आपला प्रतिनिधी पाठवा. कर्णधार आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवा. तसेच ऐरोली कोळीवाडा संघाचा कर्णधार इथे उपस्थित असेल. नाहीतर आपला प्रतिनिधी कृपया आपल्या समालोचन कक्षाकडे पाठवा. लगेचच नाणेफेक होईल आणि यानंतरची लढत असणाऱ्या दुसऱ्या गटातील या आजच्या दिवसातील या पहिल्या सत्रातील दुसरा गट आणि या दुसऱ्या गटातील पहिली लढत असणारे करावे 11 करावे वर्सेस ऐरोली कोळीवाडा. दरम्यान 24 चेंडू आणि 80 धावांचा पाठलाग इथं करताना मात्र मी विनंती करेन माझे सहकारी समालोचक हर्षद मडवी यांच्याकडे मी माईक सोपवतोय आणि इथं सामना सुरुवात होतोय. धन्यवाद नितेश. अतिशय चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं बॅक टू बॅक समीकरण. वोडाफोन संघाला देखील अशाच पद्धतीने परतवलं होतं. आता मात्र जुईनगर संघ हे खऱ्या अर्थाने कुमार 11 संघाची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी असते. या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये नन ऑफ एनी अदर ऑप्शन टू दिस टीम. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल झाली होती. सागर आणि दत्ता. सागर देखील या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती परततोय. ज्या पद्धतीने वोडाफोन वाळद संघाचा पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवरती टॉस साठी या. प्लीज पुढची मॅच पुन्हा एकदा विनंती असेल. करावे संघाचा हरदेव तांडेल या ठिकाणी दाखल झालाय. विनंती करतोय ऐरोली कोळीवाडा निलेश आपण लवकरात लवकर या. सामन्याकडे वन्स अगेन भूषण रायटम ओव्हर द विकेट. यावेळेस आखूड टप्प्यात चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडतोय. नमित पाटील यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र एक धाव ही सहजगत्या धावून पूर्ण केली जाईल आणि खऱ्या अर्थाने एकेरी दुहेरी धावांनी कोणतेही समीकरण तुर्भे संघाचं बिघडणारं नाहीये. विजय संपादित करायचा असेल तुर्भे संघाविरुद्ध खेळताय तर मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल. 80 धावांचं टार्गेट आहे. 80 धावा चेस करत असताना प्रति षटकामागे जवळजवळ 5 चौकार. यावेळेस मात्र आखूड टप्प्यात चेंडू प्रहार. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. हे युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारा संघ मात्र नवी मुंबईमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. खेळ कसाही असो खेळाडू कसाही असो परंतु क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी 11 खेळाडूंची गरज असते. ते 11 चेहरे कुठूनही घेऊन येणार पण खेळ खेळणार. यावेळेस चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण होते. एकदा होते एका धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3. या निलेश सर या लवकर या प्लीज. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टिक चेंडू पिचिंग केला. चेंडूला दिशा दिली. चेंडू चालला त्या ठिकाणी मात्र डीप कव्हर क्षेत्रामधून मिळतील 2 धावा. ते मात्र तिसऱ्या धावासाठी प्रयत्न परंतु चेंडू चालला घोषित क्षेत्रामध्ये. 2+1 3 धावा मिळतील आणि या 3 धावांबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 6. अतिशय चांगली गोलंदाजी भूषण पाटीलच्या माध्यमातून राहिली. प्रथम फलंदाजी करत असताना 5 चेंडूमध्ये 23 धावांची अतिशय स्फोटक अतिशय तुफानी पारी ज्याने खेळली होती तो मात्र पहिला सलामीवर गोलंदाज कुमार 11 तुर्भे संघाचा. यावेळेस मात्र बॅटच्या खाली चेंडू येतोय. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण परंतु चेंडू सोबत यश क्षेत्ररक्षक देखील सीमारेषे बाहेर होतोय. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. चौकार. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित होत असताना आमचे शिरोणे गावचे कार्यसम्राट असे नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये आगमन होताना आपण पाहतोय. उद्घाटनीय सामन्याप्रसंगी उद्घाटनीय कार्यक्रमाप्रसंगी देखील त्यांची उपस्थिती या व्यासपीठाला लाभली होती. दुपारच्या सत्रामध्ये देखील त्यांना खऱ्या अर्थाने क्रिकेटची खूप आवड आणि या आवडी प्रित्यर्थ या ठिकाणी मात्र जरूर त्यांची
या क्रिकेटच्या सामन्यांना उपस्थिती ही नेटाने आपल्याला जाणवत असते. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मी विनंती लगेचच करेन दादांना, दादा या पुढील सामन्याचा टॉस करा आपण. जयवंत भोईर सर, शिरवणे गावचे कार्यसम्राट असे समाजसेवक जयवंत भोईर साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. या दोन्ही कॅप्टन्स पुढे मान्यवर आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. पुढील सामना हा 5 षटकांचा असेल, याची देखील नोंद घ्या. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. दत्ता याच्या बॅट मधून निघाला चेंडू, क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑनला नमितच्या हातामध्ये विसावतोय, झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मंगेश. अतिशय चांगला खेळाडू, अतिशय दर्जेदार खेळाडू, या नामांकित खेळाडूंपैकी एक खेळाडू हा जुईनगर संघाचा मंगेश देखील आपल्याला पाहायला मिळतो. ओपन क्रिकेटचे सामने देखील या खेळाडूने कित्येक वेळा खेळलेत. परंतु इथे मात्र चिंटू चषकच्या माध्यमातून लगावलेला हा ब्रँडेड षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारच्या बॅट मधून निघाला हा फटका, सुरेख फटका, देखना फटका. चला चेंडू आहे पंचांकडे, आपण सामन्याला सुरुवात करूया पुन्हा एकदा. अतिशय चांगला फटका, देखना फटका या ठिकाणी ओमकारच्या माध्यमातून, राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अनुराग याच्या गोलंदाजीचं स्वागत केले षटकाराने. इथे मात्र गती परिवर्तन थोडंसं पाहायला मिळतं. गोलंदाजीचा वेग देखील वाढलेला आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती थोडासा हळूवार पद्धतीने फेकला चेंडू होता. पुन्हा एकदा अनुराग राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार केला आखूड टप्प्या चेंडूवर. ऋषी काटे आहे चेंडू खाली, झेल टिपला जातो काव कॉर्नर मध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र फलंदाज क्रमांक 3 राहुल बॅक टू द पवेलियन. अतिशय खराब स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. जी स्थिती वोडाफोन रॉयल संघाची केली होती कुमार 11 तुर्बे संघाने, ती स्थिती मात्र जुईनगर संघ या ठिकाणी मात्र साकारतोय. तेच चित्र, तीच नजाकत आणि सेम मुवमेंट आता देखील पाहायला मिळते. बॉलिंग एंड वरती पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बिमर पद्धतीची गोलंदाजी. या स्पर्धेतील पहिला नो बॉलचा इशारा देखील या ठिकाणी मिळतोय. +1 फ्री हिटची देखील संधी असेल या चेंडूवरती. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, ब्लॉकवर डिलिव्हरी, कोलवट टप्प्यात चेंडू होता. चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आहे, त्यावरती मात्र केवळ सन्मानपूर्वक खेळणं हेच अपेक्षित असतं. तीच अपेक्षा होती आणि ते अपेक्षेला अपेक्षित स्वरूपात खेळून काढले. एक धाव मिळेल, एका धावाबरोबर संघाची धाव संख्या जाऊन पोचते 2 षटकांच्या अखेरीस 21. आइये या ठिकाणी विनंती असेल दोन्ही कॅप्टन्स या पुढील होणारा सामना करावे 11 करावे आणि ऐरोली कोलीवाडा ऐरोली, एकीकडे निलेश भोईर, दुसरीकडे हरदेव तांडेल करावे संघ या ठिकाणी मात्र टॉस कॉलिंग आणि ऐरोली संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हा सामना जसा संपेल तसं मात्र लगेचच आपण निर्णय द्यायचा आणि निर्णयाची पूर्तता देखील करायची. ऐरोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुन्हा एकदा सामन्याकडे विद्यमान सामना आपल्या समोर असेल. साई 11 जुईनगर
दुसरीकडे कुमार 11 तुर्भे. इथे मात्र जरूर आउटसाइड दी ऑफ लेग स्टिक जाणार चेंडू असेल. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडूचा. बहुसंख्य 23 या आकड्यावरती जाऊन विराजमान होते. अतिशय चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेदरम्यान हा कुमार 11 संघ अतिशय चांगली कामगिरी साकारतो. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतो. एक धाव मिळते. या एका धावाबरोबर संघाची धावसंख्या 24 धावा. ही खऱ्या अर्थाने लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असतं. ज्यावेळेस रायटी फलंदाज असतो त्यावेळेस थोडं क्षेत्ररक्षण वेगळं असतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भीमर. दुसरा नो बॉलचा इशारा येतो. परंतु पहिले षटक होतं अनुरागचं. हे षटक आहे हेमंतचं. फ्री हिटची संधी असेल. पंचांचा इशारा फ्री हिटचा आमच्यापर्यंत देखील कळवला जातोय. यावेळेस आखूड टप्प्यात चेंडू आहे. चेंडूवर प्रहार. चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाउंड्री लाईन लगत अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर रनआउट. फ्री हिटची संधी होती आणि संधीचं सोनं केलं कोणी तर गोलंदाजाने. 100% एफर्ट्स हा क्षेत्ररक्षक लगावतो. या क्षेत्ररक्षणामध्ये जेवढं होईल तितके प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांवरती खरा उतरताना दिसतोय हा क्षेत्ररक्षक. फलंदाज देखील बाद होतोय अलंकार. इथे मात्र जर एकदा मिळते. या एका धावाबरोबर संघाची धावसंख्या 27 धावा. तर गणेश याला सुवर्ण संधी असेल. षटकार लगावला तर कांचन यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक. वेलकम मोनिश तांडेल. या ठिकाणी मात्र चांगला फटका आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अतिशय वेगाने थ्रो होतोय. एक धाव कंप्लीट होते. या एका धावाबरोबर संघाची धावसंख्या 28. तर गणेशासाठी सुवर्ण संधी असेल. जर षटकार लगावला तर कांचन यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येते. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन विराजमान झाली आहे. समीर हेमंत अतिशय चांगली गोलंदाजी साकारताना आपण पाहतो. यावेळेस आखूड टप्प्यात चेंडू आहे. चेंडू प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मिळतील. या सिंगल बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते 29 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाजी मार्क वरती जयेश ऑन बॉलिंग मार्क. हेमंत पाटील एक अतिशय यंग टॅलेंटने भरलेला हा अष्टपैलू खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतो. तुर्भे संघादरम्यान कित्येक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे पुरस्कार देखील या खेळाडूने जिंकलेत. परंतु हल्लीच्या क्रिकेटमध्ये या सीझन मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्याची राहिली. यावेळेस मात्र डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी लगावलेला हा मंगेशच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू ड्राईव्ह होतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगला फेक त्या ठिकाणी पाहायला मिळतो ऋषी काटेच्या माध्यमातून. शेवटचे षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. सुवर्ण संधी असेल. गणेशला षटकार लगावला तर 200 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजे सामना हारो जिंको षटकार मारा 200 रुपये घेऊन जा. गोलंदाजी मार्कवरती जयेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क होताना दिसत नाहीये. यष्टीरक्षक भूषण पाटील अतिशय चांगली कामगिरी साकारतो आपल्या संघासाठी. एक भले मोठे नेतृत्व देखील या संघाला देखील लाभताना आपण पाहतो. यावेळेस मात्र प्रहार केला चेंडूवरती. चेंडू फेकून दिला जातो सरळ आउट ऑफ द पार्क. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगावलेला हा ब्रँडेड षटकार.
बसला बसले दावली ग्रुप चल 200 रुपये मागो. इथे मात्र पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफस्टिक. मग आम्हाला काय करायचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा शेवटचा 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवरती जयेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गणेश यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक शेवटचा चेंडू या इनिंग मधील या सामन्याचा. यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईन चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बँडेड हिट. चला 400 रुपये जमा करा. जुईनगर संघ कोणी प्राइस लावलेलं.